वर्ष काँग्रेसचे नेते आणि त्यांचे प्रवक्ते जे सातत्याने असे खोटे आरोप करत आहेत त्याला जनताच प्रत्युत्तर देत आहे. शेवटचं प्रत्युत्तर आसाम, पुडुचेरी आणि बंगालमध्ये जो दैदिप्यमान विजय आम्ही मिळवलेला आहे हे उत्तर आहे. लोक यांना सिरियसली घेत नाही. लोक यांची थट्टा उडवतात आणि सातत्याने पराभूत होऊनही हे लोक सुधारायला तयार नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी हे आपलं कर्तव्य असंच पुढे न्यावं. बर अवधूतजी गेली 2 वर्ष रशिया बर अवधूतजी मी ऍक्च्युली बंगाल आणि राजकारण आणि तुम्ही जर रशिया या सगळ्यांना मी तुम्हाला महाराष्ट्रात आणते आणि मी तुम्हाला फक्त एवढंच विचारते, आपल्याकडे आता इंधनाचा तुटवडा आहे की नाही महाराष्ट्रात? मला असं वाटत नाही की इंधनाचा तुटवडा आहे. पुरेसं इंधन पुढच्या 60 दिवसाचा साठा नुसत्या महाराष्ट्रात नाही या देशासाठी आहे आणि त्याहून जास्त साठा कोणच ठेवत नाही. इंधन हे ज्वालाग्रही असतं, ते साठवण्यासाठी सुद्धा इट इज व्हेरी कॉस्टली. त्यामुळे आपल्या देशामध्ये एक पर्टिक्युलर ऑप्टिमम साठा जो असतो तो आजही आहे. पण अवधूतजी, जर तुम्ही आता एबीपी माझा बघतच असाल, तुमच्या डोळ्यासमोर दृश्य दिसत असतील आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की लोकांना चणचण प्रचंड जाणवते इंधनाची. असो तुमच्याकडे परत येते. अतुलजी, तुम्ही सहमत आहात का अवधूतजी जे म्हणतात त्याच्यावर? आपल्याकडे इंधनाचा साठा आहे? नाही, अजिबात नाही. पेट्रोलियम साठवण्याच्या काही पद्धती असतात, त्या पद्धती विकसित झालेल्या आहे आणि आपण फक्त 15 ते 16 दिवसाचा साठा करू शकतो. आता हे देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री खोटं बोलतात, मग संसदेमध्ये वेगळी माहिती येते. ती माहिती सगळ्यांसमोर स्पष्टपणे आहे. आज तुटवडा 100% आहे. आता यांनी टार्गेट ठरवलं होतं आमच्या वेळेस, जेव्हा 2004 साली सत्तेत आलो तेव्हा 89% निर्भर होतो आपण इम्पोर्ट करायचो. मग त्याच्यामध्ये सुधार केला. मग आपला आता यांना काय माहिती मला माहित नाही. बॉम्बे आहे, नीलम फील्ड आहे आणि हिरा फील्ड आहे. या फील्डमध्ये आपण ट्रीटेड वॉटर इंजेक्ट करून आपण प्रोडक्शन वाढवलं होतं आणि 77% आपली इम्पोर्ट रिलायबिलिटी जी आहे ती आपण कमी केलेली होती. यांनी 2015 साली जसे इतर टार्गेट गेले ना की शेतकऱ्यांचं दुप्पट करू, सगळ्यांना घर मिळून जाईल वगैरे वगैरे, एकही टार्गेट पूर्ण झालं नाही. स्मार्ट सिटी पण यांच्या बंद झाल्या सगळ्या, ती सगळ्या योजना ज्या बंद होत आहेत, एकही टार्गेट पूर्ण झाला नाही. तसा हा पेट्रोलचा पण आहे. 2015 साली यांनी 2022 पर्यंत 67% आपण कमी करायचं असं यांनी टार्गेट ठरवलं होतं की म्हणजे इम्पोर्टवर आपण निर्भरता 67% कमी आणायची. ते तर राहिलंच नाही. 89% यांनी जी निर्भरता वाढवली. आपली अजूनही अवलंबित्व कमी करायला यश मिळालेलं नाही भाजप सरकारला. पण तुम्ही जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यावरती पुन्हा